आज आपण पाहणार आहोत हिप रिडक्शनचे काही वर्कआउट. हिप रोटेशन करायचे, थोडेसे स्पॉट जम्प्स, हाय जम्प्स, साइड जम्प्स, किक्स, रिलॅक्स. पहिला वर्कआउट सुरू करूया. पहिला वर्कआउट आहे गाढवाच्या लाथा. आता हे ऐकल्यावर तुम्हाला हसायला येईल, पण हा जो वर्कआउट आहे हा परदेशामध्ये खूप फेमस आहे आणि याला डॉंकी किक्स असं म्हटलं जातं. तर हा प्रकार कसा आहे तो बघून घ्या. अशा पद्धतीने आपण मार्जर आसनामध्ये थांबायचंय. हा पाय असा स्ट्रेच करायचा आहे आणि किक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अदर साइड. आता बघताय तुम्ही नितंबांवरती खूप चांगला प्रेशर येतोय, चांगला ताण येतोय. तुम्ही जर हे करत असाल तर तुम्हाला सुद्धा जाणवेल. या वर्कआउट्समध्ये काय होतं की आपले जे नितंबांवरचे स्नायू आहेत त्यांना स्टिम्युलेशन मिळतं आणि त्यामुळे हळूहळू नितंबांवरची चरबी कमी व्हायला सुरुवात होते. पुढचा वर्कआउट आपण पाहणार आहोत बेंड लेग लिफ्ट. आता हा पाय जो आहे तो असा सरळ होता, तो आपण असा फोल्ड केलेला आहे आणि अशा पद्धतीने तळवा जो आहे तो वरच्या दिशेने ठेवायचा आहे आणि वरती किक करायचं आहे सरळ. खूप मंडळी काय करतात या वर्कआउटमध्ये की अशा पद्धतीने मागे किक करतात एकतर किंवा पुढे किक करतात. आपल्याला इथे काय करायचं आहे, असं समजा की तुमच्या तळव्यावर फुटबॉल आहे आणि तो फुटबॉल तुम्ही उडवताय आणि तो फुटबॉल पुन्हा तुमच्या तळव्यावरच आला पाहिजे. प्रॉपर टोन नितंबांच्या स्नायूंवर येतात. हा एक वर्कआउट झाला. आता लेग एक्सटेन्शन काय आहे ते बघूया. बघा, हा पाय जो आहे तो अशा पद्धतीने ताणायचा आहे आणि होल्ड करायचं. आता आपण अशा पद्धतीने जेव्हा पाय ताणतो तेव्हा सगळा रक्तसंचार जो आहे तो पायाच्या दिशेने साकळला जातो. म्हणजे काय होतं, रक्त हे पायाच्या दिशेने नितंबांच्या दिशेने वाहिल्यामुळे तिथला लोड वाढतो आणि त्या प्रेशर्समुळे तिथे जे स्नायू आहेत तिथे एक प्रकारची कळ बसते आणि स्टिम्युलेशन होतं, वॉर्म होतो त्या ठिकाणचा आणि त्यामुळे आपली नितंबांवरची चरबी कमी व्हायला मदत होते. हा एक वर्कआउट आहे. आता पुढचा वर्कआउट बघूया आपण साइड किक्स. बॅक किक्स करायचे. जर तुम्ही पाय असं फोल्ड करून किक करत असाल आणि तुमचं लक्ष नसेल वर्कआउट करत असताना, तर काय होईल, कितीही रिपिटेशन्स केले एक्सरसाइज करताना आणि फॉर्म नसेल वर्कआउटचा तर त्याचे काहीही फायदे होणार नाहीत. म्हणजे जोपर्यंत आपण वर्कआउट जो आहे ना तो प्रॉपर फॉर्ममध्ये करणार नाही तोपर्यंत हिप फॅट रिडक्शनसाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मग कितीही वर्कआउट केले तरी तुम्ही म्हणाल मी याचे इतके रिपिटेशन्स करते किंवा मी जास्त वेळा हा वर्कआउट करते तरी सुद्धा मला फरक का जाणवत नाही, कारण फॉर्म चुकीचा असतो. त्यामुळे फॉर्म काय आहे वर्कआउटचा हे लक्षात घेऊनच वर्कआउट केला पाहिजे. पुढचा वर्कआउट बघूया, रोवर्स रिवेंजेस. हे वर्कआउट्स आहेत. आता अजून एक सोप्पा वर्कआउट मी तुम्हाला दाखवते, पेल्विकल्स. पेल्विकल्स कसे करायचे आहेत ते पहिले बघून घेऊया. पाठीवर झोपायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे, कंबर वर उचलून हा जो पेल्विक पोर्शन आहे तो आतल्या दिशेने स्क्वीज करायचा, म्हणजे ते नितंबांना आतल्या दिशेने खेचायचे.
म्हणून याला पेल्विक कर्ल्स असं म्हटलेलं आहे. हा वर्कआउट खूप सोपा आहे, तुम्ही जास्तीत जास्त वेळ करू शकता. त्यानंतर कंधरासनामध्ये तुम्ही होल्ड करू शकता. या सेम पोझिशनमध्ये कंबर वर उचलून हिप्स आतल्या दिशेने स्क्वीज करायचे आणि होल्ड करायचे. आता काही वर्कआउट जे आहेत ते तुम्ही खुर्चीच्या आधारे सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी जर खुर्ची तुमच्या जवळ असेल तर त्याला पकडून तुम्ही असे बॅक किक्स म्हणा किंवा बेंड लेग लिफ्ट म्हणा, हे सगळे वर्कआउट जे आहेत ते करू शकता वॉल किंवा खुर्चीचा आधार घेऊन. म्हणजे सोप्या पद्धतीने ज्यांना गुडघेदुखी आहे, वजन जास्त आहे, त्यांना जर हे वर्कआउट्स करायचे असतील तर ते अशा पद्धतीने आधार घेऊन सुद्धा करू शकतात. आता पुढचं आपण एक आसन पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला नितंबांवरती, बरोबर नितंबांवरती प्रेशर येईल. एकपाद शलभासन. एक एक पायाने करायचंय. दोन्ही पायाने सुद्धा करू शकता तुम्ही हे आसन. अशा पद्धतीने. त्यानंतर आपण नौकासन करणार आहोत. पोटावर झोपून दोन्ही हात समोर खेचायचेत आणि वरती उचलायचेत हात, पाय आणि मान. यामध्ये तुम्ही अप अँड डाऊन सुद्धा करू शकता, ज्यामध्ये वर्कआउट होईल तुमचा. अशा पद्धतीने. आणि मी तुम्हाला मगाशी कंधरासन दाखवलं, ते एक आसन तुम्हाला दररोज करायचं आहे. तर हे काही हिप कमी करण्यासाठी, रिडक्शन होण्यासाठी काही वर्कआउट आपण पाहिले. तर हे वर्कआउट तुम्ही दररोज सरावात आणा. धन्यवाद.